नमस्कार, तरुण भारत न्यूजच्या या फास्ट बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बेळगावात सिंगल यूजर प्लास्टिकची विक्री आणि वापर करणाऱ्यावर बंदी असताना देखील शहरात अद्याप सिंगल प्लास्टिक विक्री सुरूच आहे. याची गंभीर दखल बेळगाव महानगरपालिका आणि पर्यावरण खात्याने घेतली असून शुक्रवारी प्रशासनाने केलेल्या कारवाईत 15 ठिकाणाहून 500 किलो सिंगल यूजर प्लास्टिक जप्त केलेत. सोबत 80,000 दंडही वसूल केलाय. पावसाने पुन्हा जोर धरल्याने बेळगाव शहरासह परिसराला दिलासा मिळतोय. सकाळपासूनच पावसाचा जोर दिसून येतोय. बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणारे हिडकल आणि राकासकोप या दोन्ही जलाशयामध्ये पाण्याची आवक वाढतीये. मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेऊन 1 महिना झालाय, मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. मात्र येत्या मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार यादीसह मुख्यमंत्री शिवकुमार दिल्लीला रवाना होणार आहेत. यमकरमडी येथील सुक्षेत्र सुन्नीकोळ मठात घडलेल्या वादात घटनेत मठाचे उत्तराधिकारी श्री सिद्धबसव स्वामीजी यांच्यावर काही तरुणांनी हल्ला केला. या प्रकरणी 8 जणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियाचा दुरुपयोग करत खंडणी वसूल करणाऱ्या युट्यूबर्सवर कडक कारवाई करण्याचा इशारा बेळगाव पोलीस अधीक्षक के रामराजन यांनी दिलाय. बेळगाव आरटीओ विभागाने वाहन खरेदीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून बेळगाव आरटीओच्या परिक्षेत्रात जानेवारी ते जून या 6 महिन्याच्या कालावधीत तब्बल 24,081 नवीन वाहनांची नोंदणी झाली आहे. पावसाचे आगमन सुरू झालंय, मात्र आता सुरू झालेल्या रिमझिम पावसात खोळंबलेल्या पेरण्या आता वेगावल्यात. शेतकरी समाधानी झाल्याचं दिसून येतंय. खानापूरमधील जांबोटी रामपूरपेठ येथील नळ पाणी पुरवठा गेल्या 2 महिन्यांपासून ठप्प झाल्याने नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होते. दावणगिरी जिल्ह्यातील चन्नीगिरी तालुक्यातील होदीगिरी येथील शहाजीराजे भोसले यांच्या समाधी स्थळाचा विकास करावा अशी मागणी विधान परिषद सदस्य डॉक्टर मारुतीराव मुळे यांनी पुरातत्व खात्याकडे केली आहे. खानापुरातील कणकुंबी आणि परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. वीज नसल्याने या गावांना होणारा पाणी पुरवठा बंद झाल्याने तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर देखील परिणाम होतोय. बेळगावमधील पाटीदार भवन जवळ असलेल्या विहिरीत ड्रेनेजचं पाणी शिरत असल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. नळाला वेळेवर पाणी मिळत नसल्याने बेळगावकर सध्या विहीर आणि हातपंपावर अवलंबून आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमधील शिक्षक टंचाई संकट आगामी काळात वाढू शकते. 2026-27 या शैक्षणिक वर्षात 277 शिक्षक तर पुढील 5 वर्षात एकूण 1,729 शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत. गेल्या 2 दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे बेळगाव शहरात अनेक ठिकाणी नुकसान होत असून कॅम्प परिसरातील इस्लामी शाळेची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना समोर आली असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बेळगाव शंगनमट्टी हुनगुत रायचूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणाच्या कामामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार जगदीश शेट्टी यांनी संबंधित गावांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्यात. कारवारमधील हुबळी राष्ट्रीय महामार्ग परिसरातील एका खासगी बसचा चालकावरील ताबा सुटल्याने बस रस्त्यालगतच्या गटारात घसरली असून बसमधील प्रवासी आणि कर्मचारी यांना सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही. यमकरमडी जवळील महाराष्ट्रातील कवळीकट्टी गावाच्या हद्दीत गुरुवारी सकाळी दुर्दैवी घटना घडली असून हुकेरी तालुक्यातील मानगाव येथील शेतकरी केंपण्णा पाटील यांच्या मालकीच्या 2 बैलांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झालाय. या घटनेत शेतकरी मात्र प्रसंग सावधान राखून उडी मारून बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला. कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील घटप्रवाह मध्य प्रकल्प आज सकाळी पूर्ण क्षमतेने भरला असून पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने हा प्रकल्प 100% भरला असून धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाची एकूण साठवण क्षमता 1.55 TMC इतकी आहे. गुजरात ATS ने केलेल्या कारवाईत जैश मोहम्मद संघटनेची 8 दहशतवाद्यांना अटक केली आहे. हे दहशतवादी गुजरातमध्ये जैश मोहम्मदचे सक्रिय जाळे तयार करण्याचे काम करत होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत संरक्षण खरेदी बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला असून भारताची संरक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी 52,000 रुपयाच्या सशस्त्र खरेदीला मंजुरी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात अत्यंत भीषण अपघात झाला असून कानपूरहून वाराणसी दिशेने जाणाऱ्या एका वेगवान LPG गॅस टँकरचे नियंत्रण सुटले आणि तो थेट टोल प्लाझावरील दुभाजकला जाऊन धडकला. या धडकेनंतर टँकरहून मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झाली आणि क्षणार्धात संपूर्ण परिसरात आगीचा मोठा भडका उडाला. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत पोर्तुगलने क्रोएशियाचा पराभव करत उपांत्य फेरीत
धडक मारली असून तर स्पेनने ऑस्ट्रेलियाचा 3-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय. बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पाणी टंचाईची समस्या लवकर दूर होणार असल्याचा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी व्यक्त केला असून तसेच पावसामुळे खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. बेळगाव महापालिकेने अलीकडेच फेरीवाल्यावर केलेल्या धडक कारवाईबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी भूमिका स्पष्ट केली असून कारवाई कायदेशीर प्रक्रियेनुसार झाली का याची माहिती घेऊन आवश्यक ती कारवाई केली जाईल असेच त्यांनी सांगितले.